नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साथ ही साथ बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याचे अपडेट तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो बघा, आपण व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्यातले प्रश्न आहेत काय, तर पहिला प्रश्न घेणार आहोत आपण पोलीस भरतीचे भूगोलचे प्रश्न आहेत बघा सर्व. पहिला प्रश्न आहे, अलाहाबाद हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे? बघा, आता अलाहाबादचं नाव परत एकदा चेंज झालेलं आहे. तर पहिलं काय नाव होतं त्याचं? प्रयागराज हे नाव होतं. काय? प्रयागराज. बघा मित्रांनो, काय? प्रयागराज. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 2 नंबरचा. 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? बघा, प्रश्न पाहू पहिल्यांदा. गोमटेश्वराचा पुतळा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गोमटेश्वराचा पुतळा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर तो कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? कर्नाटक या राज्यात आहे. कोणत्या? तर कर्नाटक या राज्यात आहे. तर मित्रांनो, असंच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट घ्यायची असेल तर नोटिफिकेशनला पण ऑन करा. बघा, पुढील प्रश्न आहे मित्रांनो 3 नंबरचा. भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते? बघा, भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर ते आहे उलर सरोवर. कोणतं आहे मित्रांनो? तर उलर सरोवर हे सर्वात मोठे सरोवर आहे. बघा, तर मित्रांनो, काय? उलर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे. 4थ्या नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. 4थ्या नंबरचा प्रश्न घेणार आहोत आपण. कोणता आहे? भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणारे राज्य कोणते? बघा, सर्वाधिक जास्त जिल्हे असणारे भारतातील राज्य कोणतं, असं विचारलं आहे प्रश्न. आणि त्याचं उत्तर काय आहे मित्रांनो? तर त्याचं उत्तर आहे, सर्वांनाच माहिती असेल, सर्वात जास्त लोकसंख्या असणारं भारतातील राज्य आणि सर्वात जास्त विधानसभा आणि लोकसभा असणारं राज्य पण आहे. विधानसभा आणि कोणती? लोकसभा. तर इथं लोकसभेची 78 सीटे आहेत मित्रांनो. किती? 78. यूपी. तर योगी आदित्यनाथ हे त्याचे मुख्यमंत्री आहेत, सर्वांनाच माहिती असेल. तर मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न घेणार आहोत आपण. बघा, नेक्स्ट प्रश्न काय आहे? 5 नंबरचा. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? बघा, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? बघा, महाराष्ट्रातलं नाही विचारलं तर मित्रांनो, भारतातील विचारलं आहे. तर ते आहे कोणतं आहे? तर ते दार्जिलिंग हे आहे. कोणतं? दार्जिलिंग हे आहे भारतातील पहिले जलविद्युत. कोणतं? जलविद्युत केंद्र विचारलेलं आहे मित्रांनो. तर नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणता आहे? बघा, भारतातील पहिले डिजिटल खेडे कोणते आहे? बघा, 6 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील पहिले डिजिटल खेडे. बघा, खेडं कोणचं आहे? सर्वांनाच माहिती असेल आता, ह्याला 2014लाच बहुतेक हे तयार झालेलं आहे. हरिसाल हे भारतातील सर्वात पहिले डिजिटल शहर आहे. कोणतं? भारतातील सर्वात पहिले डिजिटल शहर कोणतं आहे? तर ते आहे हरिसाल. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित पहा आणि उत्तरं देत जा. तुम्ही प्रश्न येत असून काही वेळेस वेटिंगला राहता, कारण का तुमच्याकडून सिली मिस्टेक होतात. तर नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 7 नंबरचा. भारतातील सर्वात तरुण महापौराचे नाव काय आहे? बघा, भारतातील सर्वात तरुण महापौर कोण आहेत? तर ते आहेत कोण? आर्या राजेंद्रन. कोण? आर्या राजेंद्रन. तर त्याचा उत्तर क्रमांक आहे 2 नंबर. आर्या राजेंद्रन हे सर्वात तरुण महापौर आहेत. कोण? महापौर आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे, छपेली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? बघा, सगळे नृत्य प्रकार तुम्ही करून ठेवा. तर इथं छपेली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे हा प्रश्न विचारलेला आहे. तर तो आहे हिमाचल प्रदेश. कोणता? तर हिमाचल प्रदेश. शिमला हे थंड हवेचे ठिकाण याच राज्यात आहे मित्रांनो. फिरायला जाण्यासाठी तुम्हाला 1 नंबरचं ठिकाण त्या ठिकाणी मानलं जातं. नेक्स्ट प्रश्न आहे 9 नंबरचा. कारम हा सण कोणत्या राज्यातील आहे? बघा, सण आणि लोकनृत्य आणि त्याच्या राजधान्या राज्यांच्या हे आपण लक्षात ठेवा. आणि कोणत्या शहराच्या किनारी कोणते शहर हे कोणत्या नदीच्या काठी आहे हे पण लक्षात ठेवा. बघा, काय म्हणलं मी? कोणते शहर कोणत्या नदीच्या काठी आहे हे पण लक्षात ठेवा. बघा, 9 नंबरचा प्रश्न आहे आपला. काय आहे? कारम हा सण कोणत्या राज्यातील आहे? तर तो कोणत्या राज्यातील आहे मित्रांनो? झारखंड या राज्यातील आहे. कोणता? झारखंड या राज्यातील कारम सण हा प्रसिद्ध आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे 10 नंबरचा, बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बांधवगड राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ते आहे मध्य प्रदेश. बघा, महाराष्ट्राला लागून असणारे एक राज्य आहे मध्य प्रदेश. भारतातील 29 राज्यापैकी एक आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. तर हे चिन्ह पण लक्षात ठेवा, ही उत्तर दिशा दर्शवतं. तर हे मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारं राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, काय आहे? पलामू हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? 11 नंबरचा प्रश्न आहे, पलामू हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? बघा मित्रांनो, पलामू हे झारखंड या राज्यातील अभयारण्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात वन महोत्सव साजरा करण्यास सुरुवात कोणत्या साली झाली? बघा मित्रांनो, वनरक्षकच्या आत्ताच परीक्षा पार पडलेल्या आहेत. तर त्याच्यात भारतात वन महोत्सव साजरा करण्यास सुरुवात कोणत्या साली झाली? हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी विचारलेला आहे. तर मित्रांनो, त्याचं उत्तर काय आहे? सर्वांना माहिती असायला पाहिजे. तर त्याचं उत्तर आहे 1950 साली वन महोत्सवाची सुरुवात भारतात झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पनवेल एडापल्ली या राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे? बघा, आता नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत आपले माननीय नितीन गडकरी साहेब. तर त्यांनी भरपूर रस्त्यांची कामं केलेली आहेत. तर पनवेल एडापल्ली या राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे? तर त्याचा नवीन क्रमांक आहे मित्रांनो किती? तर NH वगैरे काय नाही आहे. तर त्याचा क्रमांक फक्त दिलेला आहे 66. हा क्रमांक त्याचा आहे किती? 66 क्रमांकाचा आहे पनवेल एडापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणतं? बघा, भारतात सर्वाधिक जास्त सिमेंट उत्पादन असणारं किंवा उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर ते आहे मित्रांनो झारखंड. बघा, या ठिकाणी खाणी भरपूर आहेत, त्यामुळे तिथे सिमेंट उत्पादन पण चांगल्या प्रकारे होतं. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, जहांगीर महाल कोणत्या राज्यात आहे? बघा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली या ठिकाणी सर्व ठिकाणी काही ना काही प्रसिद्ध असणारे ही राज्य आहेत, त्यामुळे ते पर्याय दिलेले आहेत. आणि जहांगीर महाल हा कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर तो आहे आपल्या जवळचं राज्य नाही, पण कोण आहे तिथं एक फेमस मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. ते उत्तर प्रदेश या राज्यात आहे जहांगीर महल हे ठिकाण. बघा, खालील काय विचारलं आहे? 16 नंबरचा प्रश्न आहे, योग्य जोडी ओळखायची आहे. काय योग्य जोडी ओळखायची आहे? अन्नपूर्णा मंदिर, फर्नांडो, कर्नाटक हा बरोबर आहे. कोवालमची बीच हे पण केरळमध्येच आहेत. आणि आनंद भवन अलाहाबादमध्ये म्हणजे आताचं प्रयागराज या ठिकाणीच आहे. तर 16 नंबरचा चुकीचा पर्याय काय येईल ह्यातला? म्हणजे जोडी अयोग्य जोडी काय आहे? तर ती आहे 3 नंबरचा पर्याय. तर काय आहे? सिंहस्तंभ कुठे आहे? वाराणसी. तर तुम्ही हे चुकीचं पर्याय आहे आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा सिंहस्तंभ कुठे आहे तो प्रसिद्ध. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, ऋषभनाथाची मूर्ती कोणत्या राज्यात आहे? 17 नंबरचा प्रश्न आहे, ऋषभनाथाची मूर्ती आपल्या उत्तरेला असणारं राज्य म्हणजेच मध्य प्रदेश या राज्यात आहे. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सतलज ही कोणत्या नदीची उपनदी आहेत? मी तुम्हाला काय म्हणलं होतं, नदीच्या काठावरील शहरे जसे पंढरपूर आपल्या चंद्रभागेच्या किंवा भीमेच्या काठी आहे. आणि इथं काय आहे, सतलज या नदीची उपनदी म्हणजे नद्यांचे काठावरचे शहरं आणि त्यांच्या उपनद्या पण जरा पाठ करून ठेवा, कारण का बऱ्यापैकी हे प्रश्न येतात. तर 18 नंबरचा प्रश्न आहे, सतलज नदीची उपनदी सिंधू ही उपनदी आहे. कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सिंधू ही प्रमुख नदी आहे आणि सतलज ही तिची उपनदी आहे. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न आहे 19 नंबरचा, शरावती नदीचा उगम कोणत्या पर्वतात होतो? तर शरावती नदीचा उगम कोणत्या पर्वतात होतो? तर तो होतो सह्याद्री या पर्वतात. कोणत्या? सह्याद्री या पर्वतात. आपल्या कोकण किनारपट्टीला हा लागून असलेला 7 जिल्ह्यांच्या आणि पश्चिम महाराष्ट्राचा वेगळा करणारा हा सह्याद्री पर्वत आहे. त्यातच शरावती नदीचा उगम होतो मित्रांनो. 20 नंबरचा प्रश्न काय आहे, सिटकोला ही खिंड कोणत्या राज्यात आहे? सिटकोला खिंड. बघा, सिटकोला ही खिंड कोणत्या राज्यात आहे? तर ती आहे बघा कुठं, अरुणाचल प्रदेश. मगच मी तुम्हाला सांगितलं होतं थंड हवेचं ठिकाण एक आहे अरुणाचल प्रदेशचं, त्याचं मला कमेंट करून सांगा कोणतं सांगितलं होतं मी ते.
नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 21 नंबरचा, भारतातील सर्वाधिक तापमान कोणत्या ठिकाणी आढळतं? तर भारतातील सर्वाधिक तापमान सर्वांनाच माहिती असेल श्रीगंगानगर. बघा श्रीगंगानगर किंवा गंगानगर कुठे आहे? तर हे राजस्थान या राज्यात आहे. तिथं सर्वाधिक तापमानाची नोंद होती भारतातली. कुठली? भारतातली. आणि तुम्ही मला सांगा महाराष्ट्रातली चंद्रपूर या ठिकाणी होते, पण ती कोणत्या ठिकाणी होते ते सांगा मला. नेक्स्ट प्रश्न आहे पणजी हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा इथं प्रश्न नक्की आलेला आहे तो, पणजी हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ते आहे मांडवी या नदीच्या काठी. कोणत्या? मांडवी या नदीच्या काठी असणारं कोणतं? पणजी हे शहर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, तामिळनाडूचा समुद्रकिनारा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तामिळनाडूचा समुद्रकिनारा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? 23 नंबरचा प्रश्न आहे आपला, तर तो आहे कोरोमंडल या नावाने प्रसिद्ध. काय? कोरोमंडल या नावाने प्रसिद्ध असणारा तामिळनाडूचा समुद्रकिनारा आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? बघा काय विचारलं? ठिकाण नाही विचारलं, तर कोणत्या पर्वतात आहे हे विचारलेलं आहे मित्रांनो. 24 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे निलगिरी या पर्वतरांगेत. कोणतं? निलगिरी या पर्वतरांगेत उटी हे थंड हवेचे ठिकाण आहे. कोणत्या? निलगिरी या पर्वतरांगेत. बघा कुठे? निलगिरी या पर्वतरांगेत आहे ते. बघा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, लास्टचा प्रश्न आहे आपला व्हिडिओचा, तर कोडाईकॅनल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कोडाईकॅनल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ह्याचं कमेंट करून उत्तर तुम्ही सांगायचं आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. जय हिंद.